मार्किंग पण नाही केली त्यांनी, डायरेक्ट पाडलं त्यांनी, त्या दिवशीच पाडलं त्यांनी. आणि तसं काही नाही, मोठ्या लोकांचं आहे ना, त्यांचं सगळं चालतंय. त्यांनी काय केलंय, आता पेपरला दिलं यांनी डायरेक्ट शिल्प बस स्टँड ते बाबापर्यंत 45 मीटरचा रोड घेणार आहे. ते लोक सगळे त्यांनी सर सगळं त्यांनी 45 करायला पाहिजे, सगळे होते सर सगळं त्यांनी 45च करायला पाहिजे. मग गरीब लोक राहतात म्हणून तुम्ही 100 घेताय का, म्हणजे 7 घेताय का? आणि मोठ्या लोकांचे तुम्हाला घर पाडायचे, ते हे करायचे नाही, म्हणजे पाडायचे नाही, घर पाडायचे. आमची सेटर जात नाही, रामा जात नाही, तो राजू पंपवाला तो जात नाही, त्यांचा लई विचार करतात ते. पण आमची 2 ताळाची 3 ताळाची बिल्डिंग जरी असली तर त्यांना काही वाटत नाही. ते दुर्जड आणून पाडून टाकतात लोक. तर चाराने करून जमा करून आम्हाला तर काही किती त्रास होतो ते बांधताना. 25-30 स्वच्छता नाही घेऊ शकत. सारे हातावरचे लोक असे गरीब सगळे हातावर. आम्ही काही अन्याय केला नाही पाहिजे सर, कोणत्या गरीबावर अन्याय केला नाही पाहिजे त्यांनी. आणि खरं पाहता त्या गरीबावरच अन्याय करताय. समाधानकारक काही उत्तर दिली. माझं नाव छाया गवई. अरे ते मॅडम आले माननीय महोदय आमच्या रमानगर वार्डामध्ये नावाची बिल्डिंग. हेलो दोस्तों, आप देख रहे हैं MTN न्यूज़। आज हम औरंगाबाद के महानगर पालिका में आए हुए हैं। यहाँ माननीय कमिश्नर जी श्रीकांत आज शहर के सभी एरिया के नागरिक आए हुए हैं, उनकी हेयरिंग ले रहे हैं, उनकी बात जो है सुन रहे हैं, उनके डॉक्यूमेंट चेक कर रहे हैं, उनके पास परमिशन है क्या, गुंठेवारी है क्या, ये सारे चीज़ें चेक कर रहे हैं। और जिन लोगों के अतिक्रमण हो चुके हैं, टूट चुके हैं घर, उनके से भी डिस्कस कर रहे हैं। और अभी हमने यहाँ के नागरिकों से बात की है, मुकुंदवाड़ी संजय नगर के नागरिकों से बात की है, महिलाओं से, तो कह रहे हैं कि हम पूरी तरह से हमारे घर टूट चुके हैं, हम रोड पर आ चुके हैं और अभी तक हमें महानगर पालिका की तरफ से कोई मुबदला नहीं मिला है और ना ही घर के बारे में कोई बात कर रहा है, कुछ भी नहीं। सिर्फ माननीय कमिश्नर साहब ने भी आज जो उनसे बात की है वो भी सिर्फ उड़ा उड़ी के ही उत्तर दे रहे। इस तरह के जो है यहाँ नागरिकों ने हमसे बात की है और कहा कि हमें घर के बदले घर चाहिए, हमें जो हमारे जो घर टूट चुके हैं वो घर हमें चाहिए, घरकुल योजना में दो या फिर माड़ा के दो या फिर जो भी महानगर पालिका जो अपने घर बना रही है आवास योजना के उस तरह उसमें से कहीं पर भी उनको घर दिया जाए। इस तरह के यहाँ के नागरिकों ने हमारे चैनल पर बात की और अपनी जो मांग है, जो अपने दुख परेशानी है वो व्यक्त की। और हम भी चाहते हैं कि वो उन्हें जल्द से जल्द न्याय मिला जाए, न्याय दिया जाए कमिश्नर की तरफ से, महानगर पालिका की तरफ से। जो घर टूट रहे हैं, जो लोग बेघर हो रहे हैं, जिनके कारोबार बंद हो गए, टूट चुके हैं, दुकानें, होटलें, छोटे मोटे कारोबार, उनमें भी जल्द से जल्द कमिश्नर साहब न्याय देंगे, ऐसी हमें उम्मीद है। और अभी वो जो है नागरिकों से भी हेयरिंग कर रहे हैं, कैलाश नगर के भी लोग आए हुए हैं, कंचनवाड़ी के लोग आए हुए हैं, हरसूल से है, मुकुंदवाड़ी, चिकल थाना, शहर के सभी अलग अलग एरिया से लोग आए हुए हैं। अपने प्रतिनिधि वकील को लेकर आए हुए हैं, कुछ लोग कुछ ग्रुप बनकर आए हुए हैं और डिस्कस कर रहे हैं और कमिश्नर साहब से उम्मीद लगाए हुए बैठे हैं सभी लोग कि माननीय कमिश्नर साहब उन्हें इंसाफ देंगे, उन्हें जल्द से जल्द उन्हें राहत देंगे, कुछ ना कुछ उनके लिए करेंगे। पर अभी देखना यह है क्या ये जो सभी लोग परेशान हैं, बेघर है, बेकारोबार हो गए हैं, जिनके कारोबार बंद हो चुके हैं, क्या उन्हें माननीय कमिश्नर साहब न्याय देते हैं क्या, या फिर जो कार्रवाई हो रही है वो होते ही रहेंगी ऐसे ही।
ऐसे ही हम आपको अपडेट देते रहेंगे, देखते रहिए MTN न्यूज। कमिशनर साहेबांसोबत मीटिंग केली, चर्चा झाली, काय निर्णय झाला? रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली आंबेडकर नगर असेल, हर्सुलचं गट नंबर 216-17 असेल, संजय नगर, मुकुंदवाडी असेल, कांचनवाडी असेल, ह्या ज्या काही मागासवर्गीय बेल्टमध्ये जे काही आंबेडकरी समाजाच्या जे काही त्याच्यामध्ये बाधित कुटुंब आहे त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी आम्ही 7 ऑगस्टला मशाल मार्च आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या वतीने काढण्यात आला होता। परंतु त्या दिवशी कमिशनर साहेब जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मीटिंगमध्ये व्यस्त असल्याने ते आम्हाला त्या दिवशी भेटू शकले नाही। तर त्यांनी आम्हाला वेळ दिल्याप्रमाणे आज त्यांच्याशी भेट झाली आणि त्यांनी सांगितलं की ज्या ज्या लोकांच्या घरं गेलेले आहे, बाधित कुटुंबाचं पुनर्वसन करण्यासाठी फक्त 1 लाख रुपये भरून मी माडाचं त्यांना 15 लाखाचं घर देणार आहे, एकालाही रस्त्यावर सोडणार नाही। तर काल त्यांनी हर्सुलच्या 216-17 गट नंबरमध्ये 5% जे काय आहे आरक्षित जागा त्याच्यासाठी आरक्षित कोटा ठेवलेला आहे आणि त्यांना 2000चं ते झालं होतं, ते 2500 रुपये किराया महिन्याला देऊन ते प्रकरण मिटलेलं आहे। आणि आजही या सगळ्या कांचनवाडी, संजय नगर, मुकुंदवाडी, आंबेडकर नगर या सगळ्या परिसरामध्ये शाक्यनगर या ठिकाणी ह्या सगळ्या लोकांचं पुनर्वसन करण्याचं त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे। आणि 15 तारखेला ज्याची पैसे भरायची तयारी 1 लाख रुपये त्यांना चाबाई देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे। आजची प्राथमिक चर्चा जी आहे ती सकारात्मक झालेली आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणे त्यांचे ते बाधित लोकांना न्याय देतील अशी अपेक्षा आमची आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या वतीने आंबेडकरी समूहाच्या वतीने। खायला सुद्धा पैसे नाही, तुम्ही म्हणता की 1 लाख रुपये भरा, कुठून भरणार? कुठून भरणार आहे? बरोबर आहे ना, तुम्ही म्हणता की ते म्हणते की 1 लाख रुपये भरा, हे खायला, 1 मिनिट, खायला पैसे नाही, हे ऐका, खायला पैसे नाही असं काही नाही आहे, ऐका, खायला पैसे नाही आहे ते असं ते काही हे म्हणणं का। तुम्हाला जर 15 लाख रुपयाचं घर 1 लाख रुपयामध्ये देत असेल आणि तुमचं पुनर्वसन करत असेल, आपल्या लेकी बाळीचं जर लग्न असलं तर आपण उधारी पाधारी घेऊन नाही करत का लग्न? हा, त्यावेळेस तुम्हाला 15 लाखाचं घर ते 5 वर्षांना जिंदगीभरचं जे घर तोडलं त्याचं ते ज्यांनी जे घर तोडलेलं आहे ते इनलिगल आहे, त्यांच्याकडे कुठलाही पुरावा बांधकाम परवानगी नाही आहे। आणि जे काही स्लम एरियामधले जे काही घरं पाडलेले आहे त्याच्यात स्लम डिक्लेरेशनचा रिहॅबिलिटेशन जो ऍक्ट आहे तो ऍक्टची कमिटीच नेमल्या गेली नाही। ती कमिटी न नेमल्या गेल्यामुळं आम्ही वारंवार कलेक्टरकडं 2001च्या GR प्रमाणे झोपडपट्टीवासियांना PR कार्ड द्या, तुम्ही प्रत्येक वेळेस पाहता आमचे जवळजवळ महिन्यातून आंदोलन झालेलं आहे। त्याच्यामध्ये महसूल प्रशासनाने मनपा प्रशासनाला काही सहकार्य केलेलं नाही की तुमच्याकडे किती झोपडपट्ट्या घोषित आहे, किती लोक तिथं राहत आहेत, असं कुठलीही कारवाई, याला सर्वस्वी जबाबदार महसूल प्रशासन। संघटनामार्फत या लोकांची आर्थिक मदत करणारी येईल का? ज्यांना 1 लाख रुपये भरण्यासाठी तुम्ही मदत करताय? अरे आम्ही रस्त्यावरचे माणसं रस्त्यावरच्या लोकांसाठी लढतो आणि काय त्याला त्यांना म्हणायचं होता की तुम्ही फ्री करा, फ्री करा नाही, त्याच्यात ती तर मागणी आहे, त्याच्यात ते महानगरपालिका आहे स्वतः त्याच्यात 4 ते 5 लाख रुपये टाकणार आहे, उर्वरित ते आम्ही भरायचे 1 लाख रुपये। त्याच्यानंतर ती आपण जी काही सांगितलेली सूचना ती मागणी आम्ही कमिशनर करू बाबा याला मोफत घरे द्या म्हणून। ठीक आहे, मोबदला पाहिजे ना, मोबदला तर पाहिजे, परंतु तो रोड जो आहे प्रॉब्लेम येतो कॉलमला वगैरे धक्का लागतो मंदिराचा, तर आपण या रोडचं सेंटर पासून प्रॉपर केलं तर ते वाचेल। ठीक आहे, शक्य तेवढं रिअलाइन करून मंदिराचं काय वाचवता येईल का आम्ही प्रयत्न करू। वाचू रस्ता आहे ना, 2-3 वेळेस दुरुस्तीकरण केलं म्हणून थोडासा त्याचा परवानगी आहे का तुमची? हा सर, 1944 परवानगी घेतलेली आहे आणि मंदिराची पण परवानगी
ठीक आहे ना, तो रिअरेंज करू. समोर कुठली जागा आहे? सर ही कृषी विद्यालय हा, तो शासनाचा असं अलाइन करून आणि सर हे मार्किंग दिल्यावरच कंपाऊंडवर बांधलं मार्किंग दिल्यावर बांधा. आणि तिथे त्या दिवशी सोडू ना. त्या दिवशी साहेब येऊन गेले, त्यांनी नॉर्मल मार्किंग केलेली पण मग ती यानुसार चुकीची ठरते सर. मग काय करायचं? तर तुम्ही सर तुमची मोजणी करून घेऊन ते करून ठीक शंकर महात्मा प्रदक्षिणा तर जागा नाही भेटत प्रदक्षिणेला. मग ते एकदम संस्थेला जागा द्यावी शाळेसाठी. कोणती शाळा आहे? श्रीकृष्ण माध्यमालय मुलांना शिक्षण. किती जागा आहे? 10 गुंठे जागा दिलेली आहे. सध्या तिथे शाळा होती, आता शाळेच्या नियमाप्रमाणे पैसे मागतायत. तुमचं ऐकून आम्हाला माहिती काय तरी बाहेर अशी चर्चा सगळ्या पैसे देणार ठीक आहे, बाहेरचं चर्चा. म्हणून आम्ही दे ना. परंतु तो शाळा मतलब 1990 नैसर्गिक नाला दाबलेला आहे आणि त्या नैसर्गिक नाला दाबल्यामुळे आमच्या पूर्ण वस्तीमध्ये पाणी जमा होतं. 100 ते तुम्ही चक्कर मारा, 100 ते 150 घरामध्ये आता पण लोकांच्या पाणी आहे. एकदम गंभीर विषय आहे. त्या संदर्भात आपण नकाशा आहे, नकाशावरती हा नाला आहे. आपण कायद्याचं काटेकोरपणे पालन करता याचं आपली ओळख झालेली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये. आम्हाला फक्त न्याय द्या ही आपल्याकडे विनंती. DDTP ला एन्क्वायरी करून रिपोर्ट करायला. सर नमस्कार. तर मला एक फाईल वापस आली की देवाची हो नामदेव राशी नाही हो डिस्कस करा म्हणून असं लिहिलेलं होतं. जी रिसिव्ह करू. 5 वर्षाची तक्रार मागवली एक्झिस्टिंग रस्त्यामध्ये आहे. एक्झिस्टिंग रस्ता नाही जमीन झाली माझी आज पण जमीन झाली सर. आणि 3 दिवस कोण आपले गरजे सर ठीक सुरत सर आले मार्किंग पण केली. सर आता कोणावर विश्वास राहिलेला नाही तुमच्याशिवाय. सर अत्यंत प्रामाणिक आणि अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. ही यादी आहे. सर बघा 1/9/2023 महानगरपालिकेनं टॅक्स सेवा संस्थेला आदेश दिले किंवा ही संस्था ही एजन्सी सर्वे करणार आहे. परंतु एजन्सीचा सर्वे कोण करतात? 27/3/2024 ला ही सीमा कन्सल्टन्सी. हे बेसवर सर ही सीमा कन्सल्टन्सी यादी मंजूर करू शकते. आणि त्याचबरोबर सर प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम चुकीच्या लाभार्थ्यांना मिळाला हा येस प्रामाणिक लाभार्थ्यांना डावलून हे विषय. प्रामाणिक लाभार्थी अप्रामाणिक एका तुमच्या तक्रारी लास्ट टाइम होता. सेम लाभार्थीला परत भरपूर देण्यात आलं. तो जे तक्रारी असेल तर तो पुरावा सकट एकच मिनिट तुमचा सर यादी आहे बिलाची ही नामंजूर आहे. या यादीमध्ये नाव आणि ह्या यादीमध्ये नाव सेम नाव. सर तुम्हाला आता पुरावे दिला बघा. सगळं तुम्ही म्हणजे पुरावे पाहिजे. पुरावे दिला सर. या सीमा कन्सल्टन्सीला चौकशीला तुम्हाला उभं राहावं लागेल. 100% सर. सीमा कन्सल्टन्सीला काय अध्यादेश नसताना ही एजन्सी कसं काय सर्व करू शकते? सिग्नेचर मारले सर सिग्नेचर सर इथं आहे ना अभियंता एक्झिक्युटिव्ह चौकशीमध्ये मी चौकशी घेणार आहे. त्याला 15 दिवसाची अवधी द्या. सर्वांना नोटीस द्या. सीमावाल्यांना आम्हाला पहिला पण उत्तर मिळालं सर आणि तुमच्या कोणाकडे केली सर. आता आमचे नम्र विनंती अशी जाते कायदेशीर काय कारवाई झाली पाहिजे. त्यांनी कोणत्याही नंतर बॉन्डवर घर बांधले सर. सर्वांना नोटीस द्यावं लागतो. हे तुम्ही फॉर एक्झाम्पल मिस्टर कल्याण हे चुकीचे लाभार्थी आहे. कल्याणला पुरावा त्यांना मागावं लागेल ना. चला या साईडने लेट झालाय 2022 ला. आता हे उशीर झाला तर थोडं गुंठेवारीच्या संदर्भामध्ये गरीब मुलींसाठी शाळा आहे. मुली नॅशनल लेवलला 25-25 मिळते. फिफ्थ स्टँडर्ड पर्यंतच आहे शाळा. बाकी वो जो नियम में बैठ रहा है कि नहीं बैठ रहा है. तुम्ही घर बसवा तिकडे. परंतु शाळा चालवण्यासाठी 9 मीटरचा रस्ता आवश्यक आहे. तुमचा इरादा पत्र पण कसं काय मिळाला मला लक्षात येत नाही. बिना बांधकाम परवानगी ते म्हणे की 18 महिन्यात करून टाका तुम्ही. नहीं होना. बाकी इसमें डाल देंगे हम. उसका परमिशन लेने वाला जिम्मेदारी मैं हूं ना. 9 मीटर फायर इंजन भी जाती है क्या? कल के दिन आग लगी स्कूल में.
मैं मेरे बच्चों को विश्वास में इनके पास भेजता हूँ, ये सोच के कि महापालिका ने सर परवानगी दी हुई। सगळं सामंजस्यानं सुटतंय का त्याच्यामध्ये काय ऑब्जेक्शन होतात? नाही काय सर्व लोकांना सामंजस्यानेच सुटतात. बरेच वेळा त्यांना बाहेर काहीतरी ऐकून कोणी त्याला भडकावून ते गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न असतात. परंतु आम्ही हे सांगितलं की ज्या ठिकाणी सरकारी जागेमध्ये बसलेलं अतिक्रमण असतील त्या ठिकाणी त्यांना काढल्यानंतर त्यांना पुनर्वसन आम्ही 100% करणार. ज्या ठिकाणी तुमची स्वतःची जागामध्ये बांधकाम असेल आणि अनाधिकृत बांधकाम असतील तो आम्ही पाडलं जाणार. आणि ज्या वेळेला आम्ही ते जागा घेणार त्यासाठी तुम्हाला आवश्यक असलेली मोबदला जे TDR असेल किंवा पैसे असेल दॅट इज युअर चॉईस, की त्यांच्या चॉईस प्रमाणेच आपण केलं जाणार. आणि बरेच ठिकाणी आपण मार्किंग करतो. मार्किंग केल्यानंतर कोणाची किती जागा जातो हे आपल्याला कळतं आणि त्यानंतर त्यांना रितसर नोटीस देणार. आणि रितसर नोटिसामध्ये त्यांच्याकडे काय आहे, काय पुरावा आहे, स्वतःची मालकीचा असेल तो आम्ही त्यांना मोबदला देणार. ते स्वतःची जागा नसेल मग त्याला सरकारी जागेवर असेल तो त्यांना पुनर्वसन करण्याचे निर्णय घेतला. आणि त्या अनुषंगाने चिकलठाणाची असेल, हरसूलची असेल, नक्षत्रवाडीचा असेल, त्यांचे काही डाऊट्स असतात. ते डाऊट्स बाहेर कोणीतरी काहीतरी ऐकून येतात. परंतु ज्या वेळेला आमच्या समोर बसतो, अक्रॉस दी टेबल बसतो, त्यांना आम्ही सामंजस्याने त्यांच्या समस्या सोडवतात. विशेष करून हरसूलच्या असेल त्यांची म्हणजे त्या ठिकाणची मंदिर आहे, त्यांना त्या जागेच्या बदल्यात दुसरी जागा द्यावा. महानगरपालिकेने त्या ठिकाणी जागा शोधून त्यांना आम्ही सुचवलं, त्यांना तो पटला. तसेच चिकलठाणामध्ये त्यांची मंदिराची जागा होती, महादेवाची मंदिराची आहे, विठ्ठल रुक्मिणीची मंदिराची आहे, त्या ठिकाणी ही व्यवस्था केली. चिकलठाणामध्ये कब्रस्तान जाते, त्या बदल्यात चिकलठाणामध्ये आम्ही सरकारी जागा घेऊन त्यांना जेवढी जागा जाते त्याच्या 1.5 पट जागा त्यांना देतो. त्यांची दुकानं जात आहेत, आम्ही त्यांना सांगितलं तुम्हाला दुकाना बदल्यात पैसे पाहिजे का, TDR पाहिजे किंवा दुकान बदल्यात आम्ही दुकान बांधून देतो. ज्या ठिकाणी जागा आहे शक्य आहे त्या ठिकाणी आपण बांधून देतो. आता विशेष करून आता चंपा मस्जिद पासून जालना रोड पर्यंत आपण आता मार्किंग करतो. ज्यांची जागा जाणार आहे त्यांना आपण नोटीस देणार आहे आणि नोटीस देऊन त्यांच्याकडून कागदपत्र मागून घेऊन त्यांना योग्य मोबदला देऊनच आपण कारवाई करणार आहे. कोणाला म्हणजे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकामध्ये आपण जे कायदा आणि जे आहे ते प्रोसिजर फॉलो करूनच करतो. आणि विशेष करून गैरसमज याच्यामधून दूर राहायला पाहिजे म्हणून आम्ही संवाद आणि संपर्क आणि शक्य तेवढं समाधान करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. थँक्यू. हाँ, काय सांगतील आज जे तुम्ही माननीय कमिशनर साहेबांची भेट घेतली संजयनगर अतिक्रमणाबद्दल काय म्हणलं, काय असं? माननीय श्री महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत साहेब यांना संजयनगरच्या वतीने आम्ही त्यांना विनंती केली की बाबा पेट्रोल पंप ते कॅम्ब्रिज पर्यंत जो रोड आहे बाबा पेट्रोल पंप ते कॅम्ब्रिज पर्यंत जो रोड आहे, जे गरीब लोक आहे ते गरीबाचे पहिले घर पाडून राहिले. तुम्ही जसं लोकमतवाले झाले, सेवन हिल परिसरला जो परिसर आहे, आमदार खासदार मंत्री याचे घर का पाडण्यात येत नाही. तर त्यांनी मला उडाउडीची उत्तर दिले की तो अग्रीमेंट झोन आहे, MIDCचा झोन आहे, मास्टर प्लॅन मध्ये सरसगट पाडल्या गेल्या पाहिजे. आमचं म्हणणं आहे संजयनगर वस्तीचे जेवढे माझे लोक आहे त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे असे आम्ही त्यांना विनंती केली. तर त्यांनी असं काय असं ठोस असं आश्वासन दिलं नाही आम्हाला. फक्त आम्ही तुम्हाला घर देऊ, हे करू ते करू, फक्त उडाउडीची उत्तर दिले. त्यांच्याकडून काय साध्य होत नाही असं मला दिसून येत आहे. कारवाई करणार असं नाही, कारवाई नाही करते, फक्त गरिबासाठी अतिक्रमण आहे आणि दुसऱ्यासाठी सेफ ठेवून नाही असं माझं म्हणणं आहे. महानगरपालिका आयुक्ताचा मी जाहीर निषेध करतो, कारण त्यांनी न विचारता नोटीस देता आमच्या संजयनगरच्या जी 1 नंबरची गल्ली आहे, माझ्या जे बांधव आहे त्यांना बेघर केलेलं आहे. मला त्यांच्याजवळ 70 ते 80 घर आहे. तर माझं म्हणणं आहे की सरकारने त्यांना नवीन घर रोजगार उपलब्ध करून द्यावा. त्यांनी बघा पाणी पावसाचं त्यांनी नोटीस नाही दिली, काही नाही दिली. त्यांनी पहिली गोष्ट
नोटीस ते दिली काय नाही, त्यांनी वर्ष 2 वर्ष आम्हाला सांगायचं असतं. आता पाणी पावसात आमचे लेकर बाळ गोरगरीब पावसात भांडे कोंडे रोडावर करून खाऊ लागलो, कुठं आम्हाला चारा नाही काय नाही. आमचं म्हणणं आहे की आम्हाला घरकुल द्यावा, घरकुल कुठं द्यावा, त्यांना काय 100 फूटचा रोड करायचा करून घ्यावा आणि आम्हाला घर बांधून देणं हीच काय त्या साहेबाला विनंती माझी. बस पहिली गोष्ट सर, त्यांनी आम्हाला न सांगता त्यांनी आमच्यावर हल्ला केलेला आहे. काही न सांगता, नोटीस न देता त्यांनी म्हणजे पेपरला न्यूज दिली म्हणतात की जो कोणी पेपर वाचत नाही त्या पेपरला त्यांनी न्यूज दिली 2024 मध्ये, असं ते सांगतात. आम्हाला काही माहित नाही. न सांगता आमचे दुकानं पाडले, आम्हाला रस्त्यावर आणलं आणि बाबा पेट्रोल पंप ते कॅम्ब्रिज एफए कॉर्नर पर्यंत 45 मीटर आणि तिथून 100 मीटर. मग म्हणजे गरीब राहतात म्हणून ते लोक त्यांनी आमचे घर पाडायचे का? त्यांनी सरसकट त्यांनी रस्ता करायला पाहिजे ना. बाबा ते कॅम्ब्रिज पर्यंत 100 फूट आम्ही स्वतः आमच्या हाताने आमचे घर खाली करू, असं म्हणणं आहे आमचं. त्यांनी आम्हाला एक तर घरकुल द्यावे, आधी आम्हाला त्यांनी घर द्यावं, बेघर करू नये, नंतर आमचे घर खाली करावं, अशी आमची संजय नगरच्या वतीनं, महिलाच्या वतीनं अशी विनंती साहेबांना. मुकुंदवाडी संजय नगर. माझं नाव छाया विनोद गवई. तिथं झालं, मला लेकरही तिथंच झाले. जवळ आता मी 50 वर्षाची झाली, तेव्हापासून आम्ही तिथेच राहतो. असा अन्याय केला. आमचं आहे ना पूर्णपणे घर पाडलं त्यांनी आणि मी विधवा बाई आहे. माझं सामान मैत्रिणीच्या गच्चीवर पडलं सर पावसात. भाडं द्यायची आमच्या ऐकत नाही सर. साहेबाला सांगते माझं तर मला घर द्यावा. त्यांचं तर घर सुद्धा पाडले सर, त्यांचं घर सुद्धा पाडलं. संजय नगर कमानीच्या बाजूला माझं घर होतं सर. पूर्ण पाडलं, घर सुद्धा पाडलं, काहीच नाही बसलं, काहीच नाही. आणि आम्हाला सामान पण त्याच्यामध्येच होतं, पण जे थोडं सामान ते मैत्रिणीच्या गच्चीवर ठेवलं पावसाचं, सर्व भिजू राहिलं. भाडं भरण्याची आमची ताकद नाही सर. सर जसं त्यांनी पंचनामा आता करू लागले, हर्सुलला पंचनामा केला त्यांनी, परत चंपा चौकला पंचनामा केला त्यांनी, तसा आमच्या इथं पंचनामा सुद्धा झाला नाही. आमच्या इथं आले सुद्धा नाही, डायरेक्ट मार्किंग केली त्यांनी डायरेक्ट.